आई, मी मगाशी जे म्हणाले ते तुम्ही नीट समजूनच घेतलं नाही. मला हॅरीला डिवोर्स द्यायचा नाही असं म्हणाले, देणार नाही असं नाही म्हणाले. द्यायचा नाही आणि देणार नाही ह्यात किंचितचा फरक आहे. दॅट्स अ थिन लाईन. सिंचना म्हणजे आणि मी खरंच सांगतो, मी तुला हवं तसा वागेन, स्वतःमध्ये सगळे बदल करेल, मग तर ठीक आहे. ते तर तुला करावेच लागतील, पण त्यासोबत तुला आणखी एक गोष्ट करावी लागेल. कोणती गोष्ट? माझी एक अट आहे. कुठली अट? आणि ती अट जर तुला आणि घरच्या सगळ्यांना मान्य असेल तरच मी ते डिवोर्सचे पेपर फाडेन, नाहीतर मी आणि हॅरी कायमचे वेगळे होऊ. सिंचना, आता अजून नको ताणूस का? तुझं नक्की काय म्हणणं आहे? तुझी कोणती अट आहे सांग ना. जर हॅरीला वाटत असेल की माझा आणि त्याचा डिवोर्स होऊ नये तर आम्ही इथे तुमच्या सगळ्यांसोबत एकत्र कुटुंबात न राहता वेगळे राहू. काय? आमचं वेगळं घर असेल, फक्त माझं आणि हॅरीचं. सिंचना, अगं काय बोलतेस? आई, मी जे काही बोलतेय ते विचार करूनच बोलतेय. विचार करून? पण तुझे हे विचार ऐकून असं वाटतंय की तुला तुला घर सोडायचं कारण तुला हे कुटुंब नकोसं झालंय. तसं नाही आई. मग कसं आहे? अगं तू हा जो निर्णय सांगतेस त्याने तर असंच वाटतंय ना की तुला तुला आम्ही नकोय, हे कुटुंब नकोय. मला सांग सिंचना, अगं तू या घरात ज्या दिवसापासून आलीयस सगळं तुझ्या मनासारखंच करण्याचा प्रयत्न करतो. तुला हवं तेव्हा तू उठतेस, हवं तेव्हा येतेस जातेस. कोणी कधी अडवलंय का तुला? तुला जे खायचंय ते सगळं वेगळं ठेवतेस, वेगळं बनवतेस. आम्ही कधी थांबवलंय का तुला? कोणी काही बोललंय का या घरात कधी? आणि मला सांग ना, आता समजा तुला काही बदल हवेत या घरात, करूया ना आपण, नाही का गं वीणा? अहो तू सांग काय करूया आपण? रंग बदलूया का घराचा? पडदे बदलूया का? तुला तुझ्या खोलीत काही नवीन हवंय का? तू सांग ना, आम्ही आणून देण्याचा प्रयत्न करू. अगं खरंच सांगते मी. नाही आई, तुम्ही उगाच मिसअंडरस्टँडिंग करून घेताय. मला तुमचा किंवा या घरातल्या माणसांशी, या घराशी मला कशाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही माझं म्हणणंच ऐकून घेत नाही आहात. लक्ष्मी थांब जरा. सिंचना म्हणते ते बरोबर आहे. आधी तिचं म्हणणं आपण नीट ऐकून तर घेऊया. सांग, तुला वेगळं का राहावंसं वाटतंय? कारण बाबा, हे घर, इथली माणसं, ह्या सगळ्याचा एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे हॅरीसाठी. त्याने कितीही चुका केल्या तरी त्या त्याच्या अंगाशी येत नाही. आपण त्याला बोलतो, ह्या सगळ्या विषय ऐकवतो सुद्धा, पण ते तेवढ्या पुरतच. पुढे काय? पुढे पहिले पाडे 55. हे सगळं झाल्यानंतर त्याला सुधारण्यासाठी काही वावच राहत नाही. त्याला इथे बसल्या बसल्या 2 वेळेचं जेवण मिळतं, हवं नको ते सगळं मिळतं. एक प्रकारची सिक्युरिटी मिळते त्याला. जोपर्यंत एखाद्या माणसाच्या गळ्याशी येत नाही ना, तोपर्यंत त्याच्याकडे असलेल्या गोष्टींची त्याला किंमत कळत नाही. हा, हे अगदी बरोबर बोललीस तू, एकदम करेक्ट. संतोष, अहो पेटून उठून काहीतरी करावं ह्याची गरजच भासत नाही त्याला. त्याला आपल्या सगळ्यांच्या टोमण्यांची सवय झाली आता. त्याचा त्रास सुद्धा होत नाही त्याला. तो कमवत नाही तरी त्याला रात्रीची झोप लागते व्यवस्थित. बरं, माझं असंही म्हणणं नाहीये की नवरा बायकोच्या नात्यामध्ये फक्त नवऱ्याने कमवावं. मी कमवेन आणि तो घरी राहिला तरी चालेल मला, पण तो घरकामही काही करत नाही. घराची साफसफाई करावी, कधीतरी वीणा वहिनींना मदत करावी, काहीच नाही. मान्य मला, मी काही दोन्ही गोष्टी मॅनेज करत नाही, पण ॲटलिस्ट मी नोकरी करून पैसे तरी कमवते. तो दोन्हीही करत नाही आणि ते काही मला बरोबर वाटत नाही. इथे वीणा वहिनी असतात, आई असतात किचनमध्ये, पण जेव्हा आम्ही दोघंच राहू तेव्हा तो माझ्याकडून घरकाम आणि नोकरी ह्या दोन्ही अपेक्षा नाही ठेवू शकत. आणि जेव्हा घरकामासाठीच बाहेरून कोणाला तरी मदतीला बोलवावं लागेल आणि त्यांना पैसे मोजावे लागतात हे कळल्यावर ॲटलिस्ट तो स्वतःही कामं करेल. स्वइच्छेने नाही केली तरी त्याच्या अंगावर तरी कामं पडतील. आणि मला तेच हवंय. एखादा मोठा पक्षी कसा आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली आसरा देतो तसं झालंय हॅरीचं. बसल्या जागी दाणा येतो त्याच्या चोचीत आणि मी काहीच करू शकत नाहीये. आम्ही दोघंच जेव्हा राहू ना तेव्हा त्याच फांदीवरून खाली ढकलून देईन मी त्याला.
मग जेव्हा कंपल्सरी पंख पसरून उडण्याची वेळ येईल ना, तेव्हा बरोबर सगळं जमेल त्याला. तुला काय म्हणायचंय? आम्ही जखडून ठेवलंय त्याला? आई प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. इट्स नॉट अबाउट यू. मी हे सगळं त्याच्या चांगल्यासाठीच बोलतीये. हा, बरोबर आहे. नाही, खरं सांगू तर तू जे म्हणतेस ना ते मला पटतंय. तुला हे सगळं वाटणं स्वाभाविक आहे. आणि आपण एक काम करूया, आपण त्याला सक्षम बनवूया. हो, तू काही काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर. वीणा, एक काम कर, उद्यापासून ना हरीशसाठी कुणीही स्वयंपाक करणार नाही. हा, मी सुद्धा त्याच्या हातात चहा दे, नाश्ता दे असं अजिबात करणार नाही. वीणा, लक्षात ठेवशील हं? आणि अहो तुम्ही पण त्यांनी पैसे मागितले अजिबात द्यायचे नाही. त्याला कमवू दे. आणि तू पण दे. हो, असो. तू बरोबर बोलतेस. अगं, तुला काय वाटतं, मला त्याची आई म्हणून वाटत नाही की तो सक्षम व्हावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याचे पंख त्याने असे उंच 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 भरारी घ्यावी? मला वाटतंय ना, कितीतरी वेळा तुझ्या समोर मी त्याला बोलले की नाही. पाहिलं, एवढंच होतं तिच्या मनात, पण केवढा आई, गोड ऐका लावलास तू आमच्या जीवाला. अगं आई, नाही, ऐका, नाही. तुम्ही शांत व्हा. तू बसा ऐक, इथे. तू माझं ऐक आधी. तू आणि ते डिवोर्स पेपर फाडून फेकून दे. आम्ही नाही मदत करणार आहे. तूच फाड, तूच उचल आणि कचरा आई, पेटीत टाक. ऐका ना. आम्ही वेगळं राहायला जाणं गरजेचं आहे. प्लीज एक्सेप्ट इट. अगं, पण का असं का? अहो, तुम्ही काय गप्पा, तुम्ही तरी काहीतरी सांगा, काहीतरी बोला. लक्ष्मी, थांब. आता काही नको बोलूस. अगं आई, आता काय बोलायचं? ठरवलंय ना त्यांनी, जाऊ दे त्यांना. चांगलंच आहे, हरीशसाठी चांगलंच आहे ते. जा तुम्ही. अहो, असं कसं जाऊ दे त्यांना? ते आपले कोणीच लागत नाहीत का? वीणा, असं काय बोलतेस तू? आता ते पलीकडच्या गल्लीत राहायला गेले तर ते आपले लागायचे काय बंद होणार आहेत का? असं लांब राहिल्याने नाती तुटतात. काय बोलते? पुरे संतोष. सिंचना, हरीश, तुम्ही तुमच्या खोलीत जा, आपण नंतर बोलूया. अहो, जा सिंचना. जा रे. वीणा, तुलाही काही काम असेल तर तुझं काय? मला काम आहेत, मी तेच करायला चाललो होतो. तेवढ्यात हे सगळं राम. अहो, आता सिंचनाची मनस्थिती ठीक नाहीये. तुला तिला जे काही सांगायचं, सिंचनाशी जे काही बोलायचंय तुला, ते बोल. पण आता नको, नंतर बोल. आणि तू शांत हो आधी. एवढा त्रास नको करून घेऊस.